गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. माझी आंघोळ झालेली आहे आणि आता मी तयार पण झालेली आहे. आता चला बघूया बाहेर जाऊ. आता मी गॅलरीमध्ये गेली तर कनिष्का केतकी आपल्या पप्पांसोबत शाळेतून आलेले आहे. त्या मला हाय बाय वरतूनच खाली कनिष्का मला करत आहे. त्यांना मी आवाज पण दिला की लवकर लवकर वरती या. मग त्या वरती आल्या. मग केतकींनी दोघींच्याही बॅग अशा टेबलखाली व्यवस्थित ठेवल्या. मग आज करायचे होते मला मेथीचे पराठे. मग मी मेथी धुवायला घेतली, छान कापून वगैरे ठेवली, त्याच्यामध्ये छान मीठ वगैरे टाकून ठेवलेलं होतं. मग बघते कनिष्का काय करत आहे. तर कनिष्का आपलं सगळं आवरून सगळे कपडे वगैरे चेंज करून अशी तारक मेहता बघायला बसलेली होती. बघा तिचं लक्ष किती तारक मेहतामध्ये आहे. खूप तारक मेहता आवडतो यांना. आणि मग मी गेले आणि मेथीच्या पराठ्याला बनवायला सुरुवात केली. हा बघा असा मी मेथीचा पराठा छान कणकीमध्ये हळद, तिखट, मीठ वगैरे टाकून अशी कणिक चोळायला घेतली आणि तसा असा चोळून असा गोळा बनवून घेतलेला आहे. मग त्यातच मला भरले मेथीचे पराठे बनवायचे होते. मग मेथीचं मी असं सारण तयार करून घेतलेलं आहे. मग सगळं तयार झालेलं आहे. मग त्यात थोडंसं असं वड्याचं माझ्याजवळनं मिश्रण तयारच होतं. तर मग कनिष्का म्हणाली मम्मी मला काहीतरी बनवून दे. मग तिला पटकन मी थोडेसे पकोडे बनवून दिले आणि मग तिला म्हटलं मी भेटू तू खाऊन घे. माझ्या लड्डूने अशी खाऊन घेतले ते. मग मी पुन्हा पराठा बनवायला तयार केले. असा पराठा बनवला. मी मेथीचा पराठा असा बनवते. तुम्ही कसा बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला आमच्या घरी मेथीचे पराठे, आलूचे पराठे हे खूप असे मुलांना आवडत असतात. छान असा भरून त्याला लाटून वगैरे घेतला आणि मी मेथीचा पराठा तयार केला. तयार केलेला पराठा तर तुम्हाला दिसतेलच. त्याला मग छान असं तेल लावून शेकून घेतलं मी. तुमच्याकडे कसा बनवतात मेथीचा पराठा हे मला सांगायला. आमच्याकडे आम्ही मिक्स केलेला पराठा किंवा मग भरवा पराठा असे दोन्ही प्रकारचे पराठे बनवत असतो. असं बघा असं झालेलं आहे माझा मेथीचा पराठा. कसा वाटला तुम्हाला बघा. असा मागे पुढे असं छान भाजून तो तयार केला आणि दह्यासोबत कनिष्काला बघा असं झालं माझ्या घरचा पराठा कनिष्काला खायला दिला. मग ते सर्व झाल्यावर बघा माझ्याकडे किती कपड्यांचा पसारा पडलेला होता. काल आम्ही संडे असल्यामुळे गेलो होतो बाहेर. मग तो मी पूर्ण कपड्यांचा ढिगच घेऊन अशी बसलेली होती आणि सगळे असे कपडे पूर्ण व्यवस्थितपणे अशी गोळा करून एक एक कपडा घडी केलेला आहे मी. माझी केतकी माझा व्हिडिओ बनवत होती. बघा असे कपडे पूर्णचे पूर्ण माझे घडी झालेले आहे. आता हे मी ठेवणार आहे कपाटामध्ये. असा होता आजचा माझा व्हिडिओ. समोरचा व्हिडिओ पुन्हा बनवू. तोपर्यंत चला बाय.